नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आरोग्यसेवक तांत्रिक घटकावरील संपूर्ण तांत्रिक प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आरोग्यसेवक भरतीतील जे 40 प्रश्न येणार आहेत तांत्रिक घटकावर आधारित, तर त्याची आपण तांत्रिक प्रश्नपत्रिका आज आपण बघणार आहोत. आजची आपली पहिली प्रश्नपत्रिका असेल. यामध्ये आपल्याकडे जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमधील प्रत्येक टॉपिक यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. या 40 प्रश्नात सर्वच टॉपिकमधील प्रत्येक प्रश्न याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. अशाच प्रकारचे आणखी काही व्हिडिओ समोर येईल. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, अंतराळवीरांना अंतराळ यानाच्या आत वजन जाणवते. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अंतराळवीर जे असतात त्यांना अंतराळयानाच्या आत वजन जाणवते, म्हणजे वजन कसं जाणवते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, 0. तर जे अंतराळवीर असतात यांना स्पेसमध्ये त्यांचं वजन कसं जाणवते? तर 0 जाणवते, कारण स्पेसमध्ये कोणत्याच प्रकारचं गुरुत्वाकर्षण नसते. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे आपलं जे वजन असते ते 0 असते. तर बघा, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणामुळे होणारा प्रवेग 0 आहे? प्रवेग म्हणजेच बघा इथे त्वरण आहे, त्वरण. तर बघा, प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणामुळे होणारा जे त्वरण आहे ते 0 आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, पृथ्वीच्या मध्यभागी, म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रावर. पृथ्वीच्या केंद्रामध्ये सर्वात कमी गुरुत्वाकर्षणाचा वेग असतो, सर्वात कमी गुरुत्वाकर्षण असते, म्हणजे 0 असते. 0 असते. पृथ्वीच्या मध्यभागी गुरुत्वाकर्षण जे असते म्हणजे सेंटरवर 0 असते. तर बघा, गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या कोणत्या भागावर सर्वात जास्त असते? तर ते ध्रुवावर सर्वात जास्त असते गुरुत्वाकर्षण, आणि विषुववृत्तावर सर्वात कमी, तर 0 असते पृथ्वीच्या मध्यभागी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न 3 आहेत, फ्यूजचे तत्त्व कशावर आधारित आहेत? प्रश्न पुन्हा एकदा एका, फ्यूजचे तत्त्व कशावर आधारित आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, विजेचा औष्णिक प्रभाव यावर आधारित आहेत फ्यूजचे तत्त्व. जो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजेच विद्युतधारेचे परिणाम यावर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की फ्यूजचे तत्त्व कशावर आधारित आहे? तर ते विद्युतधारेच्या औष्णिक प्रभावावर आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, इलेक्ट्रिक बल्बचा फिलामेंट कोणत्या घटकाचा बनलेला असतो? तर इलेक्ट्रिक बल्ब जे असते त्यामधील फिलामेंट जो असते तो कोणत्या घटकाचा असतो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, टंगस्टनपासून बनलेला असतो इलेक्ट्रिक बल्बचा फिलामेंट. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, जेव्हा एखादी वस्तू गरम केली जाते तेव्हा तिचे रेणू. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. जेव्हा एखादी वस्तू गरम केली जाते तेव्हा तिचे रेणूमध्ये काय बदल होईल? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, वस्तूचा वेग वाढेल. जर एखादी वस्तू आहे त्या वस्तूचं तापमान वाढलं असता त्या वस्तूतील जे काही अणू किंवा रेणू असते त्यांचा वेग हा वाढून जाईल, त्यांचा वेग वाढेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, एखाद्या वस्तूचे तापमान काय दर्शवते? म्हणजे एखाद्या वस्तूचं तापमान जे असते, तापमान हे तत्त्व काय दर्शवते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, त्याच्या रेणूच्या सरासरी गतिज ऊर्जेचा परिणाम. म्हणजेच एखादी सपोज उदाहरणार्थ अशी वस्तू आहे, त्या वस्तूचं जे तापमान असते किंवा त्या मूलद्रव्याचं जे तापमान असते हे त्या मूलद्रव्याच्या किंवा त्या वस्तूच्या सरासरी गतिज ऊर्जेचा परिणाम, म्हणजेच त्या वस्तूचं वजन, त्या वस्तूचं तापमान असते. एखाद्या वस्तूचं तापमान म्हणजेच काय असते? तर त्या रेणूच्या सरासरी गतिज ऊर्जेचा परिणाम असतो. हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, प्रकाशाच्या अपवर्तनाचे किती नियम आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, प्रकाशाच्या अपवर्तनाचे 2 नियम आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, प्रकाशाचा प्रसार कोणत्या उपकरणाने शक्य आहे? प्रकाशाचा प्रसार कोणत्या उपकरणाने होतो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, प्रिझम. प्रकाशाचा प्रसार हा प्रिझमद्वारे होणे शक्य आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9,
लेन्सच्या गोलाकार पृष्ठभागाचा परिणाम मध्ये होतो. लेन्सच्या गोलाकार पृष्ठभागाचा परिणाम कशामध्ये दिसतो? तर याचं बरोबर उत्तर असेल, तर बघा प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, फोकल लांबीची अरुंद रुंदी असते. लेन्सच्या गोलाकार पृष्ठभागाचा परिणाम रिकामी जागामध्ये असतो. तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, फोकल लांबीची अरुंद श्रेणी, हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती लेन्स ही डायव्हर्जिंग किंवा ऋणात्मक आहे? प्रश्न पुन्हा एकदा आहे का, खालीलपैकी कोणती लेन्स ही डायव्हर्जिंग किंवा ऋणात्मक आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, बायोकॉन्व्हेक्स. बायोकॉन्व्हेक्स जे आहेत ही डायव्हर्जंट किंवा ऋणात्मक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, जगातला पहिला उपग्रह स्पुटनिक हा कोणत्या वर्षी सोडण्यात आला होता? जगातला पहिला उपग्रह स्पुटनिक हा कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला होता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, 1957 या साली स्पुटनिक हा उपग्रह सोडण्यात आला होता. हा उपग्रह कोणत्या देशाचा होता? तर हा उपग्रह रशियाचा होता. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या की स्पुटनिक उपग्रह हा कोणत्या देशाने सोडला होता? तर रशियाने. आणि हाच जगातला सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह आहे जो अवकाशात सोडण्यात आला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, IRNSS चे पूर्णरूप काय आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम. इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम हे IRNSSचे पूर्णरूप आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, दळणवळण उपग्रहाचे कार्य काय आहेत? दळणवळण उपग्रह जे असतात त्या दळणवळण उपग्रहाचं कार्य काय आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. उत्तर पुन्हा एकदा आहे का, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे हे दळणवळण उपग्रहाचं कार्य असेल. त्यानंतर बघा दळणवळण उपग्रह म्हणजे कोणतं? तर जे कम्युनिकेशनसाठी जे असते, टेलिकम्युनिकेशनसाठी ते सॅटेलाईट म्हणजेच दळणवळण उपग्रह. प्रश्न क्रमांक 14 बघा, नोबल गॅस कोणत्या गटाचे सदस्य आहेत? नोबल गॅस हे कोणत्या गटाचे सदस्य आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, 0 गटाचे. नोबल गॅस हे 0 गटाचे सदस्य आहेत. आपल्याला सर्वांना माहीत आहेत की एकूण 7 नोबल गॅस जे आहेत ते सध्या अवेलेबल आहेत आणि ते 7 नोबल गॅस हे 0 गटाचं नेतृत्व करते. 0 गट म्हणजे काय? तर कोणत्याही मूलद्रव्याच्या सर्वात शेवटच्या कक्षेत 0 इलेक्ट्रॉन असेल त्याला आपण 0 गट म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, सर्वात जड धातू आहे. याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, ऑस्मियम हा सर्वात जड धातू आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, श्वसन ही कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आहे? श्वसन ही कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल एक्झोथर्मिक. तर श्वसन ही एक एक्झोथर्मिक प्रतिक्रिया आहे. एक्झोथर्मिक म्हणजेच यामध्ये उष्णता जी असते श्वसनमध्ये ती बाहेर फेकली जाते. यालाच आपण एक्झोथर्मिक असं म्हणतो. तर श्वसन ही एक एक्झोथर्मिक अभिक्रिया आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, फेरस सल्फेट क्रिस्टलचा रंग काय आहे? फेरस सल्फेट क्रिस्टलचा रंग काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, हिरवा रंग आहे फेरस सल्फेट क्रिस्टलचा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 बघा. प्रश्न क्रमांक 18 आहेत, IUPAC प्रणालीनुसार C2H5OH हे नाव आहे. IUPAC प्रणालीनुसार C2H5OH हे नाव कशाचं आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल इथेनॉल. तर IUPAC प्रणालीनुसार C2H5OH हे जे सूत्र आहे हे रेणूसूत्र इथेनॉलचं आहे, इथेनॉल. तर बघा IUPAC काय आहेत? तर इंटरनॅशनल युनियन ऑफ
प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे IUPACचं लॉंग फॉर्म आहेत. ही एक अशी संस्था आहेत की जे केमिस्ट्रीमधील जे केमिकल असते त्या सर्व केमिकलला नाव देण्याचं काम करते. तर ही एक ती संस्था आहे IUPAC, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, क्लोरोफॉर्मचे IUPAC नाव काय आहे? तर क्लोरोफॉर्मचं IUPAC नाव हे ऑप्शन क्रमांक 1 ट्रायक्लोरोमिथेन ही आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते सेंद्रिय संयुग आहे? सेंद्रिय संयुग बघा, सेंद्रिय संयुग म्हणजेच ज्यामध्ये कार्बन हा घटक असतो त्याला आपण सेंद्रिय संयुग असं म्हणतो. तर यापैकी कोणता हा सेंद्रिय संयुग आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक C, क्लोरोफॉर्म हा एक सेंद्रिय संयुग आहे. यामध्ये कार्बन हा कंटेंट असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, फिनॉल हे एक संयुग आहे कशा प्रकारचं? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक B, फिनॉल हे एक ॲरोमॅटिक संयुग आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न 22, जीवाच्या अनुवांशिक रचनेला काय म्हणतात? जीवांच्या अनुवांशिक रचनेला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, जीनरूपी. जीवाच्या अनुवांशिक रचनेला आपण जीनरूपी असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, समरूप अवयव आहे. समरूप अवयव काय आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, कार्यामध्ये समान. म्हणजेच जे अवयव कार्य करण्यात समान आहेत त्या अवयवांना आपण समरूप अवयव असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, अलैंगिक प्रजनन कशात? मुकुलायनच्या माध्यमातून होते. म्हणजेच कशामध्ये? मुकुलायनच्या माध्यमातून प्रजनन होते. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक A, ईस्ट या पदार्थामध्ये प्रजनन मुकुलायनच्या माध्यमातून होते. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 25, फुलांच्या वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन कसं होते? तर फुलांच्या ज्या वनस्पती असतात म्हणजेच ज्या सपुष्प वनस्पती असतात, ज्यांना फूल येतात त्यांना आपण सपुष्प. तर सपुष्प वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन कशा प्रकारे होते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक B, फुलांद्वारे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, पोटाच्या भित्तीचे स्नायूचे आकुंचनला काय म्हणतात? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, पोटाच्या भित्तीच्या स्नायूच्या आकुंचनाला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक C, क्रमाकुंचन असे म्हणतात. पोटाच्या भित्तीच्या स्नायूंच्या आकुंचनाला क्रमाकुंचन असं म्हणतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, स्टार्चचे रूपांतर डिसॅकराइड म्हणजेच माल्टोजमध्ये कोणाच्या क्रियेने होते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, स्टार्चचे डिसॅकराइड म्हणजेच माल्टोजमध्ये रूपांतर कोणत्या क्रियेने होते? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक B, डायस्टेज या प्रक्रियेने होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, प्रजनन आरोग्यासाठी कोणती जबाबदारी घेणे आवश्यक आहे? प्रजनन आरोग्यासाठी कोणती जबाबदारी घेणे आवश्यक आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक D, B आणि C. B आहेत लैंगिक संक्रमित रोगांचे प्रतिबंध आणि गरोदरपणाची योग्य काळजी, हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता लैंगिक संक्रमित रोग आहे? म्हणजेच जो रोग एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाऊ शकतो त्या रोगाला आपण लैंगिक संक्रमित रोग असं म्हणतो. तरच्यापैकी सिकल सेल हा रोग त्याच्या कॅटेगरीतील आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, अन्नातील एक आवश्यक घटक कोणता? अन्नातील एक अत्यावश्यक असा घटक आहे अन्नामधील, तो घटक याच्यापैकी कोणता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक C, कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट हे अन्नातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत. कारण कार्बोदकापासून आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा मिळते किंवा ऊर्जा देणारा घटक आहेत
त्याच्यामुळे कार्बोदक हा सर्वात महत्त्वपूर्ण घटक असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता पदार्थाचा घटक मानवी शरीरात इंधन म्हणून काम करतो? तर याचं जे उत्तर असेल कार्बोहायड्रेटच. कारण अन्नातील एक महत्त्वाचा घटक ज्यापासून आपल्याला ऊर्जा भेटते तो घटक म्हणजे कार्बोहायड्रेट आहे आणि तोच मानवी शरीरात इंधन म्हणून म्हणजेच ऊर्जा म्हणून काम करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणता नॉन बायोडिग्रेडेबल पदार्थ आहे? म्हणजेच नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्याचं डिकम्पोजिशन म्हणजे डिग्रेडेशन होत नाही, म्हणजे जे नष्ट होऊ शकत नाही, त्याला आपण नॉन बायोडिग्रेडेबल असं म्हणतो. तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, DDT हे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत. त्याचं नैसर्गिकरित्या डिग्रेडेशन होत नाही असे घटक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, ग्लोबल वॉर्मिंगसाठी कोणता वायू जबाबदार आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, मलेरियाचे परजीवी आणि अमिबा कोणत्या वर्गात येतात? मलेरियाचे परजीवी म्हणजे मलेरियाचे जे हे आहेत पसरवणारे प्राणी किंवा कीटक ते, आणि अमिबा हे कोणत्या वर्गात येतात वनस्पतीच्या प्राण्यांच्या? तर ते प्रोटोझोआ गटातील प्राणी आहेत. मलेरियाचे परजीवी आणि अमिबा हे प्रोटोझोआ गटातील प्राणी आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, अमिबाचा रक्तभिसरण अवयव कोणता? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, सुडोपॉड. सुडोपॉड हा अमिबातील एक रक्तभिसरण अवयव आहेत आणि भोजन ग्रहण करणारा घटकसुद्धा तोच आहे. सुडोपॉडला मराठीमध्ये कोटपाद सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, मानवांमध्ये बॅक्टेरियामुळे होणारा सामान्य रोग कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ई, विषमज्वर म्हणजेच टायफॉईड हा बॅक्टेरियामुळे होणारा एक रोग आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, यीस्टचा वापर कोणत्या उत्पादनात होतो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, अल्कोहोल निर्मितीमध्ये यीस्टचा उपयोग केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, पेशीमध्ये रायबोसोम नसताना खालीलपैकी कोणते कार्य होणार नाही? पेशीत जर रायबोसोम नसेल तर खालीलपैकी कोणतं कार्य होणार नाही? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, प्रथिनांचं संश्लेषण होणार नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, पेशीचे पॉवर हाऊस कशाला म्हणतात? पेशीचे पॉवर हाऊस कशाला म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, मायटोकॉन्ड्रिया हा पेशीचा पॉवर हाऊस म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा आजचा शेवटचा प्रश्न, 40वा प्रश्न, खालीलपैकी कोणता ज्वालामुखी हा इतिहासातील सर्वात विनाशकारी ज्वालामुखीच्या उद्रेकासाठी ओळखला जातो? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, खालीलपैकी कोणता ज्वालामुखी हा इतिहासातला सर्वात विनाशकारी ज्वालामुखीच्या उद्रेकासाठी ओळखला जातो? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, क्राकाटोवा हा ज्वालामुखी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विनाशकारी ज्वालामुखी आहे. तर अशा प्रकारचे हे काही प्रश्न होते जे आगामी आरोग्यसेवक भरतीसाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.